जास्त स्माईल जर पाहिलं तर त्यांच्या चेहऱ्यावरती आहेत. पुढचं भवितव्य चिखलपाडा गावातील हे सर्व यंग जनरेशनचे खेळाडू आहेत, जे आपली सर्व लहान मुलं आहेत, त्यांना आपण पाहतायत. आता टॉस जो आहे तो टॉस खेळताना हार्दिक किनी त्या ठिकाणी जॉईन असतील. जास्त न वेळ घेता आपण लगेच तो मॅच सुरू करणार आहोत. भाग्यश्री भोईर मॅडम यांच्या माध्यमातून हार्दिक भोईर यांच्यासाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज आपण टॉस देखील करणार आहोत. सर दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस रिया, एका बाजूला सिद्धिविनायक नवकर आणि दुसऱ्या बाजूला भौमिक 11 जय मास्टर चिखलपाडा. Thank you, DJ. Thank you, DJ. DJ. Thank you, DJ. सर टॉस आपण करणार आहोत. ग्रामपंचायत सदस्य सुलभा किनी मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आता टॉस आपण करणार आहोत. सुलभा किनी मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस आपण करतोय. एका बाजूला कॅप्टन मंथन आणि दुसऱ्या बाजूला कॅप्टन नवनाथला आपण पाहतोय जय महाराष्ट्र आणि दुसऱ्या बाजूला चिखलपाडा 2026. मंथन या ठिकाणी कॉल करतील. कॉइन स्पिन केला जाईल. जय महाराष्ट्र सर. कॉइन केला जाईल. जय महाराष्ट्राचा कॉल या ठिकाणी केलाय आणि यस जय महाराष्ट्राला मॅडमला विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थान बनवायचं आहे. मंथन टॉस जिंकला कॅन्डिडेट असेल. यस ऑल द बेस्ट. सिद्धिविनायक नगर वन दी टॉस अँड इलेक्ट्रिक टू बॉल फर्स्ट. जाऊयात आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. उडू कॉम्बॉक्स नितीन पाटील सर, थँक्यू सो मच. अमोल भोईर सरांच्या माध्यमातून हार्दिकसाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज. सर हार्दिक आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये हार्दिक या सामन्याचा पुरस्कार स्वीकारण्याकरिता. टॉस सिद्धिविनायक नवकर टीमने जिंकला आणि प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलाय. सर हार्दिक आपण या सामन्याचा पुरस्कार स्वीकारण्याकरिता. यस आपण हार्दिक भोईर सरांच्या या ठिकाणी मातोश्री या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण सामनावीरचा पुरस्कार या ठिकाणी देणार आहोत आणि भाग्यश्री भोईर मॅडम यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं कॅश प्राइज होतं ते देखील आपण देणार आहोत. सर हार्दिक आपण या. भाग्यश्री भोईर मॅडम यांच्या शुभ हस्ते आपण सामनावीरचा पुरस्कार या ठिकाणी देतो. वेल प्लेड हार्दिक. आज चिखलपाडाचा किंग मेकर बनलाय. वेल प्लेड हार्दिक आणि नेक्स्ट मॅच साठी बेस्ट ऑफ लक. सर आपण जाऊयात आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. कॅश प्राइज ते देखील आहे ते आपण थोड्या वेळानं त्या ठिकाणी वितरित करणार आहोत. ऑडिओ कॉम्बॉक्स नितीन पाटील सर. सलग 2 षटकार, सलग 2 चौकार आणि विकेट हॅट्रिक. जसवी दनेश पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी आपण पाहतोय. दनेश दादा पाटील यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज या ठिकाणी लावलं गेलंय.
कॉमेंट्री बॉक्समध्ये बदलाव होईल आणि आपल्यासोबत जोडले जातील धनंजय पाटील सर आणि त्याचबरोबर नितीन पाटील सर. हॅलो, वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत. हार्दिक चिकन यांचा आपण आवाज ऐकत होता. मॅचला होते सुरुवात. भौमिक 11 जय महाराष्ट्र चिखलपडा टीम प्रथम बॅटिंग करताना त्याला 2 हात करेल. सिद्धिविनायक नवगड टीम टॉस जिंकल्या प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. आमचे दोन्ही ऑफिशियल पंच अगदी मैदानच्या आतमध्ये जात आहेत. गजानन हिरेकर सर आणि नितेशजी कदम सर हे 2 पंच अगदी मैदानच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. आमच्या समेत आपण पाहतात धनंजय पाटील सर, व्हॉइस ऑफ कोपरी यांचा एक गोड आवाज, बुलंद आवाज आपण ऐकतायत. चला धन्यवाद. आणि नितीन सर आणि आमच्या आठवण्या मैदानाच्या आहेत. मला वाटतं की 2 ते 3 वर्ष अगोदर या मैदानावरती आपण दोघांनी समालोचन केलं. बाजूला साक्षीदार महेंद्र सर पण आहेत. पण त्यावेळी इतका मोठा डीजे नव्हता. भोंग्यावरती समालोचन करण्याचा काल जय महाराष्ट्र चिखलपाड्याच्या स्पर्धेमध्ये एकदा आला होता. म्हणजे बॅटरी लावली होती, बॅटरीवरती भोंगे लावले होते आणि भोंग्यावरती समालोचन करण्याची संधी ही मागच्या काही अगदी वर्षामध्ये आम्हाला नितीन सर असेल किंवा मी असेल किंवा जोडीने महेंद्र सर हेही उपस्थित होते. त्यामुळे त्याही गोष्टीची एक आठवण आहेत. जवळून जय महाराष्ट्र चिखलपाड्याच्या बऱ्याचशा काही गोष्टी आहेत त्या अनुभवण्याची संधी मिळाल्यात. जसं मी एका गोष्टीचा उल्लेख केला की बाबा एखादी स्पर्धा आयोजित करणं त्याच्यासाठी लागणारं संपूर्णतः मॅनेजमेंट, आयोजन, नियोजन आणि त्यातल्या त्यात प्रत्येकाचा सपोर्ट, ह्या सर्व काही गोष्टी. यस, मॅचला सुरुवात होईल. लेट्स प्ले. अंपायर्स रेडी आहेत. मॅचला सुरुवात. पहिला बॉल पाकपुडला गेले. स्लाइस करण्याचा प्रयत्न केलाय. पहिल्या बॉलवरती कट केलाय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या जवळ. क्षेत्ररक्षकांमध्ये रेस लागलाय. चेंडू अखेरीस गेलाय बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील धावा 4. आलाय पहिल्याच बॉलवरती चौकार. सुरुवात पाहायला मिळालाय. तेजसच्या पहिल्या बॉलवर अगदी चौकार अंकित केला गेलाय. अगदीच चांगला क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला होता. स्वतः धरपडला होता, पडला होता, परंतु प्रयत्न चांगला केला होता. इथून चौकार पाहायला मिळालाय. पहिल्या बॉलवर चौकार. NK बड्डे बॉय नवगर यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेट्स करता 100 रुपयाचा कॅश प्राइज लावलं गेलंय. म्हणजे आता पारितोषिक दोन्ही बाजूने लावलं गेलं. धनंजय सर, पारितोषिक आहेत, भरपूर सारे पारितोषिक आहे. आदरणीय परशुराम आपले भोईर साहेब आहेत, त्यांच्याकडे पारितोषिक आहे लगातारच्या 3 सिक्सरला आणि लगातारच्या 3 चौकारांना 500 500 रुपयाचा प्राइस पाहायला मिळेल. पहिला 2 बॉलचा खेळ संपलाय. धावा धाव फलकावरती भौमिक 11 चिखलपाडाच्या 4 धावा. पहिली इनिंग आहे. मजा ही 4 षटकांचा मॅच आहे. 2 संघांदरम्यान रेस आहेत. नवगरचा संघ मैदानाच्या मध्ये पाहतोय जवळ मॅच तो खेळतोय सध्या. पुढे खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आलाय आणि मिथुनची प्राइजलेस विकेट मैदानाच्या मध्ये घेतलाय. फलंदाज बाद. विकेट डाऊन गॉन. रिप्ले आपण अगदी पाहू शकतात. बॅट्स थोडसे फिरले गेले होते आणि सेल टिपला गेला आणि मिथुनला परतावा लागलाय. पहिला ब्रेक तो जरूर दिला गेलाय. NK पाटील बड्डे बॉय यांच्या आपण पाहत आहेत अगदी 100 रुपयाचा कॅश प्राइज गोलंदाजासाठी पाहायला मिळालाय. प्रत्येक विकेटसाठी पारितोषिक लावलं गेलंय आणि प्रत्येक इथून 3 षटकार जर लावत आहेत त्यांच्यासाठी पारितोषिक लावलंय. म्हणजे दोन्ही बाजूने अगदी पारितोषिकांची खैरात पाहायला मिळालाय. नव्याने फलंदाज हार्दिक भोईर ज्याने मागच्या मॅचमध्ये दमखम दाखवला होता तोच हार्दिक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धावफलका दाबाय 4. अगदी 3 बॉलची समाप्ती. षटक क्रमांक पहिले सध्या मार्गस्थ आपण पाहत आहेत. तेजस हा गोलंदाजी मार्कवर. पुढचा बॉल आल्या रिव्हर्स अटेम्प्ट केला गेला. चेंडू अगदी सरळ चाललाय. 6 धावांकरिता पंचांचं सिग्नल अगदी आमच्यापर्यंत पोहोचले जातील.
चौकार आहे की षटकार पंच दर्शवतील. षटकार आलाय, फ्लॅट षटकार पाहायला मिळाला. अगदी हार्दिकच्या बॅटमध्ये दमदार स्ट्रोक 6 धावांकरिता. पण कशा पद्धतीने फटका खेळला, सरळ चेंडूला पाठवून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि षटकार हार्दिक मैदानाच्या मध्ये एंटायर झाला आणि हार्दिकच्या बॅटमधून तो षटकाराला परत खेळायचा प्रयत्न केलाय. चेंडू सर्कलच्या अगदी वरून गेलं. मिड विकेटला खेळाडू प्रोटेक्शन ठेवण्यात आलं. एक सिंगल मात्र त्या ठिकाणी प्राप्त होईल. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचेल ती मात्र 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 बॉल्स आतापर्यंत खेळ संपलायत. धावफलकावरती धावा आहेत 1-1, लॉस ऑफ 1 विकेट. 11 धावा धावफलकावर, 5 बॉलची समाप्ती. शेवटचा बॉल असेल, अंतिम चेंडू असेल. शेवटचा बॉल अगदी बागपुढे जाऊन पंच केला गेला. चेंडू सरळ चालला अगदी सी मारेशा पार चौकारांकरिता. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. प्रथम बॅटिंग करताना भौमिक 11 टीम 1 षटकाच्या समाप्ती अखेर 15 धावा 1 गडी करत. लगातारचे 2 चौकार 2 षटकार. भूपेंद्रजी मात्रे साहेब अर्थात दादोस यांच्या माध्यमातून 500 रुपीज कॅश प्राइज असेल. सध्या धावफलका धावत आपण पाहतात 1 षटकाच्या समाप्तीके 15 1 गडी गारद झालाय. आणखीन एक पारितोषिक येते आणि ते पारितोषिक अशा पद्धतीने असणार आहेत. जर भौमिक 11 चिखलपाडा संघ जर आजच्या दिवसामधून क्वालिफाय झाला तर श्रीकांतजी भोईर साहेब यांच्याकडून संपूर्ण टीमला पूर्ण ट्रॅक टी शर्ट पूर्ण ड्रेस दिला जाणार आहेत. जितके खेळाडू आहेत त्या खेळाडूंना श्रीकांतजी भोईर साहेब यांच्याकडून पूर्ण ती किट भेटणार आहेत. आणि आता त्याची देखील चर्चा सध्या होऊ लागल्या आहेत. कारण आपल्या गावचा संघ खेळतो, आपला संघ खेळतो, ज्या संघाच्या पाठीमागे आपण खऱ्या अर्थानं खंबीरपणे उभे आहोत त्या संघाला सपोर्ट करणं हे देखील आपलं अगदी कर्तव्य आहे. आणि त्याचप्रमाणे आता ते श्रीकांत भोईर सर यांनी पारितोषिक लावलेलं आहे. नितीन सर 1 ओव्हरचा केस संपला आहे. 15 धावा आहेत. मी म्हणेन फ्लाइंग स्टार्ट केलाय नवघरच्या गेस टीम चिखलपाडाने. अगदी नेत्रदीपक सुरुवात पाहायला मिळाली. 15 धावा धावफलकावर हार्दिक भोईर लगातारच्या 3 बॉलवर 3 षटकार ठोठावतोय. तर मालवण ग्रुप यांच्या माध्यमातून 3000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. गोलंदाजी मार्कवर आलाय प्रथमेश, षटक क्रमांक 2. फुल टॉस बॉल अगदी दिशा दिली गेली. तिथे क्षेत्ररक्षक आहेत वाईटिश लॉंगापासून पुढे सरसावतील. फेकी येते तत्वर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. 1 धाव मैल इथून रिव्ह्यू घेतला गेला. आपण पाहतात पंचांच्या माध्यमातून एक डायरेक्ट हिट केला होता. पंच अगदी बिझी असतील. आपण पाहतायत महेंद्र भोईर सर पाहणी करतील. चला पाहण्याचा प्रयत्न केला होता. थोडस जवळून पाहण्याचा प्रयत्न होता. काय घडलंय, धोक्याची घंटा वाजलंय नाही वाजली याची सध्या अगदी पाहिलं तर पंच देखील जवळून अगदी परीक्षण करतात. कारण अशा कंडिशनला परीक्षण मैदानाच्या मध्ये पंचांपुढे देखील मोठी टास्क असते आणि ती टास्क सध्या पंच महेंद्र सर आहेत, अनुभवी आहेत, क्रिकेट सातत्याने खेळत आलाय, त्याच्यामुळे पाहण्याचा प्रयत्न करतायत. श्रीकांत भोईर सर यांच्याकडून आमच्या समालोचन कक्षासाठी 500 रुपयाचं प्राइज झालं. थँक्यू सो मच. आपल्या मनापासून आभार आहेत. कारण कलाकारांवरती आपण प्रेम करणारे व्यक्तिमत्व आहेत. त्याबद्दल श्रीकांत सरांचं पुन्हा मनापासून आभार आहेत. आणि पहिल्यांदा समोरनाची सुरुवात जर सफाळेमध्ये ज्यावेळी झाली त्यावेळी जर सफाळेमध्ये कोणी सुरुवातीला आम्हाला संधी दिली असेल तर ते नाव होतं श्रीकांत भोईर सर. महेंद्र दादा आहेत, मग त्याच्या पाठीमागे भरपूर नाव आहेत, पण त्यामध्ये प्रथमतः श्रीकांत भोईर सर यांचं नाव आहे. तिथून पंचांचं डिसिजन आलंय NOTOUT नॉट आउट, बॅटरी सेफ. नक्कीच आपण श्रीकांत भोईर सरांचा उल्लेख केला. फक्त समालोचक नाही तर बऱ्याचशा पंचांनाही संधी दिली सफाळ्यामध्ये. आणि धावफलक आपण पाहतात 16 या अंकावर 1 गडी गारद झालाय. षटक क्रमांक 2 ला अगदी सुरुवात झालाय. प्रथमेश गोलंदाजी मार्कवर आपण पाहतायत. दुसऱ्या बाजूने जतीन
एक चौकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. अगदी समोरच्या दिशेने करण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेट मध्ये एक धाव मिळेल आणि एकेरी स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 17 या अंकावर. 17 रन लॉस ऑफ 1 विकेट. जपून जपून टाक रे, पुढे धोका आहे रे. जसं पाऊल टाकतात ना, जसं पावलामध्ये म्हणतायत तुम्हाला पाऊल कसं टाकायचं मैदानाच्या मध्ये, सध्या त्याचीही चर्चा आहे. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतायत. 17 धावा 1.2 चेंडू. आतापर्यंत फेकू झाला. पुढचा बॉल सुंदर सुंदर बॉल पाहायला मिळाला. सबमरीन डिलिव्हरी. बॉल पडल्यानंतर बॉलनं जो वेग घेतला ना तो प्रचंड वेग पाहायला मिळाला. थोडा बाहेरही गेला, बॅटरच्या रेंज मध्ये नाही आलात आणि हार्दिक पासून तुम्ही जितका दूर ठेवाल तितकं तुम्ही वाचू शकतायत. हे चित्र सध्या मैदानावरती दिसत आहे. मी नक्कीच कौतुक करावं लागेल ज्या अनुषंगाने प्रथमेश गोलंदाजी करतोय. हार्दिक सारखा एक मोठा फलंदाज त्याला शांत ठेवण्याचं काम केलं गेलंय. धावफलक स्थिरावलाय. पुन्हा एकदा स्विच केलंय स्वतःला. चेंडू सरळ चालला अगदी सीम आणि पार. चौकारांकरिता हार्दिकच्या बॅटमध्ये होते चौकार. चेहऱ्यावरती दोन- प्रत्येकाच्या ती प्रचंड स्माईल आहेत, पण कोणी दाखवायचा प्रयत्न करत नाहीयेत. पण प्रत्येक जण कॅमेरामॅन बाबा सर्वांना टिपतोय, त्याच्यामुळे ती सर्व काही गोष्टी आपल्या स्क्रीनवरती दिसत आहेत. 21 ला 1 विकेट आहेत. प्रथमेश मैदानाच्या मध्ये तयार आहेत गोलंदाजीवरती. तसं एका गोष्टीचा उल्लेख झाला की मागचे 3 बॉल वरती रन आला तर 2. चौथा बॉल वरती जो चौकार अपेक्षित होता तो अपेक्षित चौकार हार्दिकच्या बॅटमधून आलाय. 5 बॉल मध्ये आतापर्यंत त्याने 12 धावा बनवल्या आहेत. त्याच्यामुळे त्याच्यावरती सध्या मैदानावरती लक्ष. बॉल खेळण्याचा प्रयत्न केला पंचाने, मात्र आता तिसऱ्या पंचांकडे डिसिजन सोपवलेत. त्यामुळे तिसरे पंच महेंद्र सर पुन्हा एकदा बिझी होतील. वाईट बॉल आहे नाही आहेत याची शहानिशा करतील. चला ओमसाई विरातन पहिल्या दिवसाचा विनिंग टीम. केळवा मास्टर 40+ चा विनिंग टीम. आणि तिसऱ्या पंचाने पहिल्या त्याने सांगितलंय इट्स चला वेंगे टीम आपण या. फायर डिलिव्हरी, योग्य बॉल. जगमाता रावले टीम 4 दिवसाचे 4 विनर टीम. अगदी आपण लॉस टाकणार आहोत. चला 4 दिवसाचे 4 विनिंग टीम. कॅप्टनला विनंती असेल अगदी मुख्य व्यासपीठाकडे आपण या. पुढचा बॉल प्रथमेश अगदी चांगल्या लाईनने गोलंदाजी करते. ऑन साईडला अगदी भिरकावून दिलाय. बीट विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. एकच धाव मिळेल. अगदी कौतुक करावं लागेल धनंजय सर, या षटकामध्ये थांबवण्याचं काम केलंय. अगदी 5 बॉल मध्ये आतापर्यंत धावा खर्च केल्यात 6 धावा. षटक संपलंय माफ करा. आणि धावा खर्च केल्यात अगदी आपण पाहतायत अगदी 6 धावा खर्च केल्यात. 7 धावा खर्च केल्यात. षटकाची झाली समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीखेर 22 एक गडी गारत. 2 ओव्हरचा खेळ संपला. 22 झाला. ते एक संगीत घेऊया आणि मैदानाच्या दिशेने येऊया. प्रथमेश आपके आ जाने से मैदानाच्या आतमध्ये आपल्या 3ही पंचांसाठी श्रीकांत भोईर सर यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइज आलेलं आहे. थँक्यू सो मच. आपलेही मनापासून आभार आहेत, कारण 3ही पंचांची कामगिरी या स्पर्धेमध्ये आतापर्यंत खूप चांगली राहिली आहेत. आणि या पंचांच्या पॅनलसाठी श्रीकांत भोईर सर सुरुवातीला एक पंच राहिलेत, एक समालोचक राहिलेत आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. त्याच्यामुळे जवळून त्यांनी सर्व काही गोष्टी पाहिलेल्या आहेत. 2 ओव्हर 22 रन. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात. मंथन स्वतः कॅप्टन आपण पाहताय. अगदी पहिला बॉल डॉट बॉलच्या स्वरूपात पाहायला मिळालाय. बेस्ट वर्सेस बेस्ट आपण पाहतायत. पहिला बॉल अगदी कोलंबट टप्प्याचा चेंडू होता. अप्रतिम चेंडू पाहायला मिळालाय. मागच्या षटकापासून चांगलं कमबॅक केलंय सिद्धिविनायक नवगड संघाने, परंतु पलटवार करावा लागेल. ओहो, फुल टॉस बॉल. दिशाहीन चेंडू. नो बॉलचा इशारा पंच दर्शवत आहेत. आता 2 गोष्टी होत्या. एक तर तो नो बॉल होता, दुसऱ्या बाजूला काही जणांनी सांगितलं बाबा मारला का नाहीये, हाही प्रश्न होता. परत मंथनचा बॉल. पुण्याचा पाव्या काय घडलं होतं. थोडं सफल झाले, थोडं जास्त बाहेर होतं आणि हार्दिकला तिथे जाण्यासाठी चान्सच नाही मिळाला. म्हणजे त्या बॉल पर्यंत जाण्यासाठी तो पोहोचलाच नाही. त्याच्यामुळे तो सोडून दिला. नो बॉल आलाय. धाबा धावफलकावरती 23. पुढचा बॉल फ्रीडचा बॉल मिस केलाय. बहुधा फ्रीडचा बॉल मिस करायचा नाहीत. डॉट बॉल आलाय. धाबा धावफलकावरती 23.
32 रन 23 रन आपण पाहतायत 23 धावा धावफलकावर. मंथन चांगला षटक हाताळतोय सध्या. जरी एक नो बॉल आलाय. पुढचा बॉल अगदीच चांगल्या रीतीने गोलंदाजी. हार्दिकला शांत ठेवण्याचं काम सुद्धा केलं गेलंय मंथनच्या माध्यमातून. अगदीच चांगल्या लाईनने गोलंदाजी करतोय. आणि मागचे काही जर बॉल पाहिले ना, मागचं षटक डॉट 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 डॉट, काही दाग अच्छे होते, काही दाग बुरे होते. आता सिक्सरला 1000 रुपयाचं पारितोषिक आहे श्रीकांत भोईर सर यांच्याकडून. कारण माहित आहे शेअर मार्केट वाढलंय. असं शेअर मार्केट शुक्रवारीच्या जवळपास क्लोज होतो, पण चिखलपाड्याच्या गावामध्ये ऑन आहे सध्या. फटका खेळलाय समोर. क्षेत्ररक्षकाला लॉंग ऑन मधून फिल्डिंग केलंय, बॉल लढवलाय, एक सिंगल आलाय. सिंगलच्या माध्यमातून धाव फलकावरती 24-24. 2.4 चेंडूचा खेळ संपलाय. 2 बॉलचा खेळ बाकी आहेत. नितीन सर काय वाटतंय? 4 ओव्हरची मॅच आहेत, अजून 8 बॉल आहेत. म्हणजे या षटकाचे 2 आणि त्याच्यानंतर 6. इथून 40+ जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. जय महाराष्ट्र चिखलपाडा टीम, भौमिक 11 टीम आज आपण पाहतायत. समोर जतीनने फोर्स केला गेला या बॉलला आणि 1 बाउन्स सीमारेषा पार क्लिअर करतोय. येतोय हा चौकार. 4 धावा. भाग पुढला गेले, कट करण्याचा प्रयत्न केला, धाव घेण्याचा प्रयत्न. ओ माय गॉड, डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला होता. तिथून मात्र आपण पर्यंत अगदी बचावल्यात बॅटर असं म्हणूयात. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं समाप्त होत आहे ते बरोबर 3 धावा धाव फलकावरती. 28 झाल्यात 3 षटकाच्या समाप्तीनंतर. डीजे ते सुंदर ढिसेबादन करतायत. आवडलेला जशी त्यालाच मैदानच्या आतमध्ये आणले या जय महाराष्ट्र चषक बघण्यासाठी धनंजय सर. यस यस, सध्या आमचे चंगू मंगू पण आलाय. चंगू मंगू एन्जॉय करतायत. आणि चंगू मंगू म्हटलं तर बाबा, गुरुवारचा दिवस होता, गुरुवारचा शुक्रवारचा दिवस इथे रात्रभर त्याने एन्जॉय केलं. इतके जोक्स तेही त्यांच्याकडे आहेत. 28 झाल्यात. फटका खेळायला समोरच्या दिशेने चेंडू चाललाय. तिथे लॉंग ऑफला खेळाडू आलाय. वाईडिश लॉंग ऑफचा खेळाडू वेगाने आला. एक कम्प्लीट दुसऱ्याचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट. आता इथून ज्या धावा येणार आहेत ना, त्या धावा नितीन सर मैदानाच्या मध्ये खूप महत्वाच्या आहेत. कारण येणाऱ्या ज्या धावा, येणाऱ्या ज्या रन, त्या रन मैदानाच्या मध्ये दुसऱ्या डाबामध्ये इम्पॉर्टंट असणार आहेत. नक्कीच शेवटच्या एंडिंगला ज्या धावा येतात खूप महत्वाच्या असतात. येणारे अजूनही 5 बॉल धावफलका धावा 30. आणखीन 15 ते 20 धावा इथून आल्या तर एक फायटिंग स्कोर असेल. समोर हार्दिक भोईर आपण पाहतायत. हार्दिक भोईरला शांत ठेवण्याचं काम केलंय. चांगलं क्षेत्ररक्षण होतं. इथून धावपाच्या स्वरूपात फलंदाजाला परतावा लागेल. बिग विकेट पाहायला मिळालंय. मैदानच्या आतमध्ये पुनश्च एकदा येईल नवनाथ. तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत. कारण कोण पहिला नंबर पटकावणार त्याच्या नावाची चर्चा होणार आहे. जय महाराष्ट्र चिखलपाड्याची स्पर्धा म्हटली तर बाबा साधी सुधी नाही आहेत. भरपूर सारी मेहनत, भरपूर सारे परिश्रम या स्पर्धेच्या माध्यमातून झालेले आहेत. गोलंदाज रेडी आहेत. स्ट्राईकला जतीनच्या बॅटमधून फटका खेळला. समोरच्या दिशेने चाललाय बॉल, वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षकाला डाऊन दी ग्राउंड. फिल्डिंग केलंय. स्ट्राईकला आता नवनाथ मैदानाच्या मध्ये आलाय. बाबा जान नवनाथ वरती. जसं नेहमी म्हणतात ना, नाथांचा नाथ असं नेहमी म्हणतात, पण आता नाथांचा नाथ नवनाथ मैदानाच्या मध्ये आहेत आणि नवनाथ वरती आहेत. नवनाथला करायचं जे काही ते मैदानाच्या मध्ये. धावा 31.
अजूनही येणारे 3 बॉल आहेत. अब्दुल कलाम सरांचं एक चांगलं वाक्य आहे, सपना ओ नहीं जो हमें सोने के बाद आता है, सपना तो ओ होता है जो हमें सोने नहीं देता है. नवनाथ साठी षटकार आला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज श्रीकांत सरांकडनं असेल. धावफलक दाबात धीच. आज कुठला संघ इथे स्वप्न घेऊन उतरला की हे चॅम्पियन आम्ही बनणार, इथून चांगली मेहनत करावी लागेल. येणारे 3 बॉल. धावफलक दाबात 30, 31 दाबा 31. नवनाथ चांगला बॉल, फ्लिकचा फटका पाहायला मला. तिथून शतरक्ष पुढे येतोय. 1 बाउन्स शतरक्ष थोडासा फंबल झाला. दुसऱ्या धाब्यासाठी वळाल्यात आणि 2 धाबा अगदी वेगाने परिपूर्ण केले गेले. ह्या 2 धाबाही खूप महत्वाच्या आहेत धनंजय सर. 33 धावा फलकावर. वेगाच्या आणि महत्वाच्या दुसरी गोष्ट, जसं आपण महत्वाचा उल्लेख केलाय बाबा, एक एक रनचं महत्व किती असतं ना. ज्यावेळी एका धावेनं कोणी मॅच हरतं ना, त्याला जाऊन विचारा एका रनचं महत्व किती आहे. एका मिनिटाची किंमत, एका सेकंदाची किंमत काय असते ती प्रत्येक एखाद्या व्यक्तीला विचारा. धावफलकावरती धावा 33, 33. 2 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये बाकी आहे. पुढचा बॉल पुण्याचा डाऊन डिग्राउंड शो खेळला. चेंडू चालला लॉंग ऑफला. प्रोटेक्शन आहे, फिल्डिंग केलंय. एक धाव घेतला, दुसऱ्याचा प्रयत्न. भाग मिल्का भाग. कहाणीमध्ये सध्या धावलाय नवनाथ. म्हटलं ना बाबा, ही एक रन आता महत्वाची नाही वाटत, पण ज्यावेळी तुम्ही चेसिंगला याल त्यावेळी चेसिंगला ती महत्वाची वाटेल. धावा धावफलकावरती 35. इथून चौकार आला तर 39, षटकार आला तर 41, 2 आला तर 37, 1 आली तर 36 आणि जर काही नाही आलं तर 35. नक्कीच या बॉलवर अगदी पाहायला मिळालंय, भाग्य हमेशा बहादुरो का साथ देत आहे आणि या वेळ नशिबाने साथ मिळालाय. एक धावा आणखीन पाहायला मिळाली. विकेटी वाचलाय. शेवटचा बॉल 35 धावा फलकावर. फुलटॉस बॉल इथे पाठला केला तो. चेंडू सरळ अगदी चाललाय सीमा रेषा पार चौकारांकरिता आणि 4 षटकाची समाप्ती. धावफलका दाबात 39 आणि 40 धावांचं लक्ष असेल विजयाकरिता. नाही, मजा येईल, कारण 39 जसं मी आधी म्हटलं होतं ना, 35 मध्ये 4 येणार की 35 मध्ये 6 येणार, पण 35 मध्ये 4 ऍड झाल्या, धावा झाल्या 39. आता लढण्यासाठी धाबा बनवल्यात, 39 झाल्यात. 40चं लक्ष आहेत. तिथे हार्दिक किनी जॉईंट आहेत. जे काही ड्रॉ आहेत त्या ड्रॉच्या दिशेने जाणार हार्दिक किनी जॉईंट असतील. बाकीचा अहवाल तुमच्यापर्यंत हार्दिक किनीच पोहोचवतील. येस, धन्यवाद धनंजय सर आणि नितीन पाटील सर. चला आपण ड्रॉ ओपन करतोय. ड्रॉची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण केली जाईल. जी चिठ्ठी उचलली जाईल त्या संघाला बाय असेल याची नोंद घ्या. केलवा मास्टर्स, त्याचबरोबर भाग्य फायटर विलंगी, श्री जागमाता रावले, ओमसाई विराधन आणि विजय संघ. आता भाग्य कोणाचं उघडेल याकडे लक्ष वेधित असणार आहे आणि भाग्य उघडलंय भाग्य फायटर विरंगी संघाचा आणि त्यांना बाय या ठिकाणी मिळालाय. आणि आता आपण जे क्वालिफायर्स असणार आहेत त्याची ड्रॉ आपण या ठिकाणी ओपन करणार आहोत. हा पहिला सामना असेल. श्री जागमाता रावले आणि ओमसाई विराधन हा पहिला सामना असेल आणि विजय संघ आणि केलवा मास्टर्स हा सामना क्रमांक 2. थोड्याच वेळात टॉसची देखील प्रक्रिया पार पाडली जाईल. ओडू कॉम्बॉक्स नितीन पाटील सर आणि त्याचबरोबर धनंजय पाटील सर. हॅलो, वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत. 24 बॉल मध्ये 40चं लक्ष असेल. जर विकेट हॅट्रिक घेत आहेत तर श्रीकांत भोई सरांकडनं 1000चं कॅश प्राइज असेल. 3 विकेट कसेही घ्या, 1000 रुपयाचा कॅश प्राइज श्रीकांत भोई सरांकडनं असेल. चला, ज्यावेळी आपण घरून येतो त्यावेळी आपण सर्वजण पहिल्या गेअरवरती येतो. थोडस जास्त वेळ झाला का प्रत्येक जण दुसऱ्या गेअरवरती जातो. आता काही जण टॉप गेअरला आहेत, टॉप गेअरला काही जण गेले, त्याने आपला टॉप गेअर टाकलाय आणि टॉप गेअर वरती तर कोण कोण आहेत. चंगू मंगू नाही माहित, चंगू मंगू स्वतःने सांगितलं बाबा आम्ही नाही आहोत, पण कोणीतरी गेलंय टॉप गेअर, कोणीतरी टाकणार. आता तर टॉप गेअर चिखलपाड्याचा संघ टाकणार की मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा बॅटिंग करणारा संघ मैदानावरती दाखवणार याची चर्चा होईल नवघरची. कारण 24 बॉल मध्ये 40 धावेचं टार्गेट मैदानावरती ठेवण्यात आलेलं आहे आणि श्रीकांत भोईर सर यांच्याकडून एक पारितोषिक आलंय. कसेही 3 विकेट घ्या, एका ओव्हर मध्ये कसेही 3 विकेट घ्या, त्यांच्याकडून 500 500 रुपयाचं प्राइज आहेत. फक्त रनआउट सोडून आहेत.
चला क्वालिफाय झाले तर ट्रॅक आणि टी शर्ट असेल. त्यानंतर मालबर्न ग्रुपकडनं हॅट्रिक घेतली तर 3,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. मॅच लावते सुरुवात बस स्टॉपला दोन टीम 24 बॉल मध्ये 40 समोर लक्ष असेल विजयाकरिता. सिद्धिविनायक नवकर संघ एका बाजूने आपण पाहताय, दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय अगदी झाले धाव्यात मॅचच्या दिशेने 40 धाव्यांचं टार्गेट मैदानाच्या मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. 4-0 लगातारच्या 3 डॉट डॉट डॉट. जसं डब्ल्यू ची वेबसाईट पाहताय, ती विकेटची वेबसाईट असते WWW. आता बाबा WW नाही आहेत, पण डॉट 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 टाकले तर श्रीकांत भोईर सर यांच्याकडून मात्र पारितोषिक असणार आहे ते 5-0. 500 रुपयाचे प्राइज असणार आहेत. आणि कसेही 3 विकेट घेतले तरी देखील, फक्त रनआउट सोडून तरी देखील 500 रुपयाचे प्राइज आहेत. बँक बॅलन्स ATM खर्च होणार आहेत. मैदानाच्या मध्ये 40 धाव्यांचं टार्गेट. फिल्डिंग सजवण्यात आलं आहे. अंपायर्स रेडी आहेत. नितेश कदम सर यांचं सिग्नल आपल्यापर्यंत पोहोचलं आहे. लेट्स प्ले. मैदानाच्या मध्ये मॅचला सुरुवात जाऊया सामन्याच्या दिशेने. दोन्ही टीमला शुभेच्छा देऊयात. सेकंड इनिंग मध्ये पहिला बॉल. आता हा टाळ्यांचा जो गजर आहे ना, म्हणजे बाकी काही गोष्टी सांगणार नाही आहेत. टाळ्यांचा गजर तुम्हाला सांगणार मैदानाच्या मध्ये कोणाची किती ताकद आणि कोण कशा पद्धतीनं कोणावरती भारी पडणार, या गोष्टी नितीन सर मैदानावरती दिसणार आहेत. पहिला बॉल आलाय, डॉट बॉल. भौमिक 11चे प्रोप्रायटर आपण पाहताय अमोलजी भोईर. जर हा संघ क्वालिफाय होतोय जय महाराष्ट्र चिखलपाडा संघ, तर त्यांना सरप्राईज ग्रीप असेल. दोन्ही बाजूने खैरात लागले. NB पाटील बड्डे बॉय यांच्याकडनं प्रत्येक षटकाराचं करिता 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पुढचा बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल. अगदी अप्रतिम चेंडू पाहायला मिळालाय. डॉट बॉल येतोय. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल पाहायला मिळाल्यात. म्हणजे हार्दिकनं बॅटिंग केली, हार्दिकनं बॉलिंग केली, आणि जसं मी म्हटलं हार्दिक हर दिन मैदानाच्या आतमध्ये या मॅच मध्ये तो या मैदानावरती तो खेळत असतो. आणि मैदानाच्या बरोबर त्याला कानाकोपरे माहित आहेत, कधी कुठल्या श्रेणी कसा बॉल टाकायचा माहित आहेत. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू मात्र चाललाय. अगदी क्षेत्ररक्षक वेगाने आलाय, जलद गतीने आलाय. एक मिस्टेक मैदानाच्या मध्ये महागडी ठरू शकते. बाबा आता सर्व काही चालेल, मैदानाच्या मध्ये ती मिस्टेक नाही. बरेच जण तेच म्हणत आहेत, इथे जर चुकी झाली तर फायदा टीम नवगर घेऊ शकतात. नवगरला तेच हवं आहे, मैदानाच्या मध्ये एक मिस्टेक करा, सिंगलच्या जागी डबल धावा द्या, त्यांचा प्लस पॉईंट असू शकतो. धावा धपलकावरती 2. अगदी दोन्ही बाजूनी पारितोषिक लावलं होतं. NK पाटील बड्डे बॉय आणि शुभम पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारांकरता नवगड संघासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज लावलं गेलंय. हार्दिक भोईर. पुढचा बॉल इथून डेडिपेट झालाय. फलंदाज तंबूच्या असला परत त्यांना पहिला विकेट. 2 या धावसंख्येवर गॉन. नाही, पण या मैदानावरती माती लोट, कारण भरपूर जणांनी ती माती लोटली होती. जसं मैदानावरती ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीला एंटर येता ना, त्यावेळेस असं वाटतं की बाबा हे मैदान इथे असं असेल की ते खड्ड्यामधलं असेल. पण इथे आल्यानंतर इतकं चांगलं मैदान पाहिलं ना, तर त्याच्या पाठीमागे असणारं चिखलपाडा गावातील हे सर्व खेळाडू आहेत. का प्रत्येकानं केलेली मेहनत, प्रत्येकानं माती उचलण्यासाठी केलेली ती मदत. आमचे कुंदन कॅन्डी काही काही गोष्टी ते डीजेच्या माध्यमातून आम्हाला देखील दर्शवत आहेत. धाबा धपलकावरती 2. पुढचा बॉल खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू चला ऑन साइडला, ड्रॅग करून खेळला बॉलला. क्षेत्ररक्षकाला वेगाने एक कंप्लीट. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न. आता नाही, आता जोखीम पत्करणार नाही. म्हटलं ना, या टाळ्यांचा गजर आहे ना, टाळ्यांचा आवाज, तुमचा उत्स्फूर्त प्रतिसाद मैदानाच्या मध्ये सर्व काही दिसणार आहे. पहिल्या 5 बॉल मध्ये रन आहेत 3, 1 गडी बाद. नक्कीच टाळ्यांचा कडकड ऊर्जा देऊन जाते आमच्या 11 खेळाडूंना. धावफलका दाबात 3, 1 गडी गारद झालाय. आता शेवटचा बॉल असेल. 10ची सरासरी प्रति षटक आहे. 24 मध्ये 40 बनवायचे आहेत. अंतिम बॉल, शेवटचा चेंडू. एकदम फुल टॉस बॉल होता. दिशा देण्याचा प्रयत्न, पण फटका फसला गेलाय. विकेट क्रमांक 2. पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकामध्ये धावा झाल्या 3, 2 गडी बाद.
डीपला फलंदाज झाले मैदानाच्या मध्ये फेल, मंथनला पाठवलं मैदानाच्या बाहेर आणि अश्विन मामा यांच्याकडून पाठीमागे श्लोक भोईरनं जी फिल्डिंग केली होती ना त्यांच्यासाठी 200 रुपयाचा प्राइस आहे. 200 रुपीजचा प्राइस श्लोक भोईर साठी ते आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पहिला षटकाचा खेळ संपला आहे. धावा धाव फलकावरती 2 गड्याच्या मोबदल्यात 18 बॉल मध्ये 37 धावेची गरज आहे. म्हणून नितीन सर मी त्या शेवटच्या षटकाचा उल्लेख केला. बाबा क्रिकेटमध्ये एक मोमेंटम नावाचा छोटा शब्द असतो, बऱ्याच जणांना माहित नाही मोमेंटम म्हणजे काय असतं, पण क्रिकेटमध्ये एकदा मोमेंटम बदलला ना क्रिकेटचा संपूर्ण खेळच बदलतो आणि खेळामध्ये वातावरण बदलतं. सध्या मैदानाच्या मध्ये ते दिसतंय. आज श्लोकसाठी भरपूर संधी आहेत, त्याची मी चर्चा करेन. सध्या राहुल आल्यात. राहुलचा पहिला बॉल पाठीमागे चाललाय. फिल्डिंग ड्युएट फिल्डिंग. बाबा आता मैदानाच्या मध्ये काही जण सांगतात बॉल कसेही अडवा, एकमेकाला साथ द्या, अगदी कसेही पकडा, पण ते मैदानाच्या मध्ये फिल्डिंग करा हे सांगितलं जात आहे. जर श्लोक भोईरनं मैदानावरती कॅच घेतला तर 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी मात्र दिलं जाणार आहे अश्विन मामा, अश्विन शेठ यांच्याकडून. 4 धावा धाव फलकावर 2 गडी गरज झाल्यात. तर राहुल पाटीलचा पुढील बॉल, चांगला बॉल पाहायला मिळाला, अगदी समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला होता. एक धाव मिळेल या बॉलवर आणि एकेरीने मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय अगदी 5 या अंकावर. 5 धावा 2 गडी गारज झाल्यात. पार्टनरशिप बिल्ड करावे लागेल इथून सिद्धिविनायक नवघर या संघाला, परंतु सध्या वर्चस्व पाहायला मिळालंय ते अगदी भौमिक 11 या टीमचं. भौमिक 11 चिखलपाड्याच्या कुठल्याही खेळाडूने कॅच घ्या, उत्तम भोईर यांच्याकडून त्यांना 200 रुपयाचा प्राइस आहे. बाबा इतके पारितोषिक लागलेत ना की आता बऱ्याच जणांचे फोन देखील आपले तर फोन प्रत्येकाचे ते ब्लँकच होणार आहेत, कारण इतके फोन येतील. 5 ला 2 विकेट, 40चा पटला करायचा, 35 ची गरज. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला, फोर्स केला, बॉल लॉंग ऑफ मध्ये चाललाय, प्रोटेक्शन आहे, एक धाव कंप्लीट होताना पाहिलं मिळेल. हा उत्साह आहे, ही एनर्जी आहे. ज्या पद्धतीनं मैदानाच्या मध्ये थ्रो येत आहेत. पहिल्या 2 षटकामध्ये ज्यावेळी बॅटिंग करत होते ना, तिसऱ्या षटकामध्ये रन नाही आला त्यावेळी चिखलपाड्याच्या थोडस डगाउट मध्ये किंवा मंचावरती शांतता होती, पण ती वादलापूर्वीची शांतता होती की वादलापूर्वी नंतरची होती याची देखील चर्चा नितीन सर केली जात आहे. धावा 6. पहिल्या 3 बॉल मध्ये 3 धावा खर्च केल्या. तर राहुल आपण पाहताय गोलंदाज मार्कवर 6 धावा स्कोर कार्डवर. वेगवान चेंडू पाहायला मिळालाय, अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळालाय राहुल पाटील. क्या बात आहे, अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळालाय. डॉट बॉल होतोय, धावा संख्या स्थिरावली गेली 6 या अंकावर. 6 धावा 2 गडी बाद. धनंजय सर 4 बॉलचा खेळ संपला. पुढचा बॉल घेऊन राहुल पाटील पुन्हा तयार. राहुल पाटीलचा बॉल पाठीमागे चाललाय. आणि दुसरी गोष्ट जर तुम्ही राहुलची देहबोली पाहिली ना, म्हणजे राहुलची हाईट जर पाहिली ना, तर रिलीज ऑफ द डिलिव्हरी अजून एक डॉट आला तर श्रीकांत भोईर सर कडून 500 रुपयाचा प्राइस आहे. पण राहुलची हाईट पाहिली ना तर हाईटचा फायदा होतो, कारण कधी कधी तुम्ही रिलीज ऑफ द डिलिव्हरी हाताळता ना, रिलीज ऑफ द डिलिव्हरी मध्ये तुम्हाला फायदा होतो तुमच्या हाईटचा. तो हाईटचा फायदा दिसतो ज्यावेळी तो रिलीज ऑफ द डिलिव्हरी टाकतोय, ज्यावेळी तो बॉल डिलिव्हर करतोय त्यावेळी तो फायदा दिसतोय सध्या त्याला. आणखीन एक बॉल चांगला टाकलाय, समोर खेळलाय, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड खेळलाय, प्रोटेक्शन ठेवण्यात आलं. लॉंग ऑफ मध्ये 1 धाव मिळेल, त्याच्या व्यतिरिक्त काही मिळणार नाही. पहिल्या 2 षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये कंप्लीट झालाय. राहुल ज्यानं दिली मैदानाच्या मध्ये बॅटरला हुल, त्यानं फक्त धावा दिला मैदानाच्या मध्ये 4. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा धाव फलकावरती 7. पाठलाग 40चा करायचा आहे, अजून रन करायचे आहेत 33. 12 बॉल 33 ची गरज आहे. डीजे कॅन्डीकडे जाऊयात, ऐकत संगीत. धनंजय पाटील सरांकरिता मात्र अश्विन मामाकडे आता 100 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. क्या बात आहे. आता 12 बॉल 33 ची गरज, 16.5 ची सरासरी प्रति षटक आता पाहायला मिळालाय. आणि गोलंदाजी मार्कवर आलाय गोलंदाज नवनाथ पाटील. चांगला बॉल पाहायला मिळालाय. पंचाकडे लाऊड अपील जरूर केला होता, पंच मात्र सहमत नाहीयेत. लेग बायचे संकेत येत आहेत. एकदा मिळेल आणि एकेरीन स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 8 या अंकावर. 11 बॉल 32 ची गरज. चला 11 बॉल 32 ची गरज. टाळ्यांचा गजर, एनर्जी लेवल. जसं म्हटलं ना बाबा, महिला भगिनी रात्रीचा 1 वाजला तरी देखील कोणी घरी जाण्याचं नाव नाही घेत, कारण प्रत्येकाला मॅच पाहायची आहे, मॅच पाहायचे आहेत, रफ अँड टफ वाला क्रिकेट पाहायचं आहे. धावफल कबड्डी धावा झाल्या 8. 11 बॉलचा खेळ, 32 धावेची गरज आहे. गोलंदाज तयार झाला नवनाथ पाटील.
नवनाथचा बॉल पाठीमागे एक वेळा सुटला होता बाबा. पाठीमागे बऱ्याच जणांनी सांगितलं असं काही होणार नाही, काळजी घ्या. कारण एकदा की बॉल सुटला तर मैदानाच्या मध्ये ती मॅच सुटू शकतायत. त्याच्यामुळे बऱ्याच जणांनी सांगितलं बाबा तसं काही नाही. थोडं गती परिवर्तन केलं, स्लोवर वन टाकलं, बोटांमधली जादू दाखवली. 10 बॉल 32. अगदी फसवा चेंडू पाहायला मिळाला, फलंदाज अगदी द्विधा मनस्थितीत पाहायला मिळालाय. 10 बॉल 32 ची आवश्यकता असेल. इथून मोठा फटका नवगड संघाकरिता. यावेळेस मात्र पूल करण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक समोर येत आहेत. अतुल कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीये. विकेट क्रमांक 3, 8 या धावसंख्येवर तिसरा गडी गारत. दोघांनी जी मिठी मारली ती महत्वाची होती. एकदा या दोघांसाठी टाळ्यांना गदर. आणि अतुलने ती कॅच घेतली. त्यांच्यासाठी त्यांचे वडील सुकऱ्या भोईर यांच्याकडून 200 रुपयाचं प्राइज आहे. 200 नाही, शेअर मार्केट बाबा आता वाढलंय, 500 वरती गेलाय. म्हणून म्हटलं ना की आज चिखलपाड्याच्या गावामध्ये शेअर मार्केट आलाय. 9 चेंडूमध्ये 32 धावेची गरज आहे. मॅच रंगलाय, सामना रंगलाय. नवनाथ पाटील मैदानाच्या मध्ये इथून नवगरला कमबॅक करायचं आहे. येणाऱ्या 3 बॉल मध्ये कमबॅक करायचं आहे. म्हटलं कमबॅक होणार मैदानाच्या आतमध्ये. कमबॅकला वेलकम बॅक करणार आणि बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या पार पार पार. सिक्सर. अजूनही आपण पाहतो अगदी नवगड संघ अजूनही सांगते मॅच संपला नाहीये, आम्ही पुनरागमन करू शकतोय. 8 बॉल 26 ची गरज. 8 बॉल 26 ची आवश्यकता. पुढच्या बॉलवर पुन्हा एकदा उडवलाय. तिथे आता पूर्णच एकदा क्षेत्ररक्षक जीवाची आकांक्षा करताना अतुल पुढे सरसावले होते. अगदी चेंडू पर्यंत पोहोचले होते. प्रयत्न चांगला केला होता. या बॉलवर 3 धावा अगदी कंप्लीट केल्या गेल्यात आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 17 या अंकावर. आता 7 बॉल आणि 23 ची गरज. वादळात पत्त्याचं घर बनत नाहीत, रडल्यानं बिघडलेलं नशीब बनत नाहीत. जग जिंकण्याची हिंमत ठेवा, कारण एकदा हरल्यानं कोणी सिकंदर होत नाहीत आणि एकदा जिंकल्यानं कोणी मैदानाच्या मध्ये बाजीगर देखील होत नाहीत. येणारे बॉल 7 रन करायचे 23. आता बाजीमध्ये कोण पलटवार आणणार? नवघर आणणार की चिखलपाड आणणार? शेवटचा बॉल आलाय डॉट. आईल डीजेच्या माध्यमातून एक गाणं. 6 बॉल रन करायचे 23. लग्न सराई सुरू आहे. सुकऱ्याची भोईर जितकं लग्नामध्ये नाही नसते ना, तितक्या मैदानावरती नसतात. बरोबर ना? 6 बॉल मध्ये 23 ची गरज आहे. आणि त्याचा गर्व काय माहिती का? त्यांचा मुलगा खेळतो त्यांचा. याचा त्यांना गर्व आहे. डीसीसी डोंगरी संघ कॅप्टन इथे येऊन राहा. नेक्स्ट मॅच, या मॅच मधला विनिंग टीम 18 बॉल मध्ये 17 धावा स्कोर करायचा. आता 3 षटकामध्ये ज्या धावा झाल्या नाहीत त्या एका षटकामध्ये इथून बनवायच्या आहेत. 6 बॉल आणि 23 ची गरज. यश आलाय गोलंदाजी मार्कवर अंतिम षटक हाताळण्यासाठी. डीसीसी डोंगरी टीम आपण कॅप्टन इथे येऊन राहा. यश गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. वाईट बॉल पंच दर्शवत आहेत. नाही बाबा, सेलिब्रेशन केलं सुकऱ्याचे भोईर यांनी. पहिलं आमच्याकडे पाहिलं, पंचाने सांगितलं बाबा नाही बाबा व्हाईट बॉल आलाय. येणारे 6 बॉल आहेत. 22 ची गरज आहे, कारण प्रत्येकाच्या भरपूर काही गोष्टी या मॅच वरती आहेत. यश पाटील अखिल पाटीलकडं विकेट जर घेतला तर 100 रुपयाचा कॅश प्राइज आणि हॅट्रिक जर घेतायत तर 2000 रुपयाचा कॅश प्राइज विराज पाटील यांच्याकडनं असेल. इथे चौकार आलाय आणि धावफलक जाऊन पोहोचला 22 रन 22 अंकावर. 5 बॉल 18 ची गरज.
उघड संघात आम्ही अजून सहजासहजी हार मानणार नाहीयेत, कारण 5 बॉलमध्ये अजून बनवायच्यात 18 धावा. नाही हार मानायची नाही. क्रिकेटचा खेळ बाबा हे सांगतो ना तुम्हाला, कधी हार मानायची नाही. प्रयत्न असे करायचे की समोरच्याला विचार करण्यासाठी भाग पडलं पाहिजे. दुसऱ्या बाजूला भूमिकेला चिखलपडा, हार तुम्हालाही नाही मानायची. मैदानाच्या मध्ये तुम्हालाही रफ अँड टफ क्रिकेट खेळायचं आहे. पुढचा बॉल, पुढचा बॉल, पुढचा बॉल. फक्त एका गोष्टीची काळजी घ्या, मैदानावरती जाऊ नका, कारण मॅच सुरू आहे. मॅच सुरू असताना मैदानावरती कोणीच जाऊ नका. आपलीच सर्व मुलं खेळतायत. दोन्ही टीम आपल्याच आहेत. दोन्ही टीम आपल्या आहेत. 4 बॉल मध्ये 18ची गरज आहे, कारण सेलिब्रेशन प्रत्येकच असणार आहेत. 4 बॉल मध्ये 18 धावेचं लक्ष. येणारे 4 बॉल, 4 पेक्षा पहिले येणारे 2 बॉल, या 2 बॉल वरती मॅचचं सर्व काही भवितव्य. 3 लगातार डॉट बॉल. विलास पाटील यांच्याकडनं 300 रुपयाचा कॅश. विराज पाटील यांच्याकडनं अगदी आपण पाहतायत कॅश पाहिजे लावलंय, परंतु काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळालंय. आहे तो षटकार. आणि त्यानं मैदानावरती ठोकलाय षटकार. मॅचची कहाणी पुन्हा एकदा बदललाय. येणारे बॉल मैदानाच्या मध्ये असणार 3 बॉल मध्ये रन करायचे 12. 3-12 1-2 असे मारा, मॅच जिंकवणारे 12. पण भूमिकेला चिखलपडा काय सांगताय बाबा, 3-12 1-2 असे बॉल टाका की जे मॅच जिंकवणारे टाका. सध्या मॅच मध्ये प्रत्येकाचं नजर आहे. 3-12 वाला मॅच आहे. हार्टबीट वाढलाय. काही जणांचा 60 वरती होता ना, तो आता 80 वरती गेलाय. म्हणजे चेक केलं ना आता सध्या ब्लड प्रेशर तर तो देखील वाढत चाललाय. इतके हार्टबीट वाढल्यात, इतके हार्टबीट वाढल्यात. 3 बॉल 12ची गरज आहे. गोलंदाज रेडी आहेत. पुढचा बॉल घेऊन आलाय मैदानाच्या आतमध्ये आलाय. डॉट. पंचाने सांगितलं सध्या तिसऱ्या पंचांची मदत आहे. तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. तिसरे पंच येणार आहेत. आता जे काही भवितव्य आहेत, म्हणजे आता देवावरती जितका विश्वास तुम्ही ठेवता ना, तितका विश्वास आता तुम्हाला तिसऱ्या पंचांवरती ठेवायचा आहे, कारण तितकं ते डिसिजन महत्वाचं असणार आहेत. धगधग 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 धगधग. तिसऱ्या पंचाने सांगितलं आणि तिसऱ्या पंचाने सांगितलं इट्स अ फेअर डिलिव्हरी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य बॉल मैदानाच्या मध्ये आहे. त्याचं कारण आहे, आप सफल हुए वो बुलाती है मगर जाने का नहीं, आप सफल हो गए तो वाईट देने का नहीं. मैदानाच्या मध्ये झाले सफल, पंच सांगतात बाबा वाईट द्यायचा नाही. 2 बॉल मध्ये 12चं लक्ष आहे. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता त्या बॉलचा. इतके सफल झाले, त्याच्यानंतर पंचांचं एक चांगलं डिसिजन आहे. 2-12 मॅच रंगलाय. हार्टबीट वाढल्यात. हार्टबीट वाढले होते मैदानाच्या आतमध्ये. आता त्या हार्ट बीटला हार्ट ब्रेक झाल्यात आणि हार्ट ब्रेक होत असताना शेवटचा बॉल आहे. रन करायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये 12. अगदी टेन्शन वाढवलं होतं या बॉल, कारण हा बॉल कशा प्रकारे जाईल प्रथमच अगदी टेन्शन वाढवलं होतं समोरच्या संघाचं. आता 1 बॉल आणि 12ची गरज. चला डीसीसी डोगरी संघ आपण या. कॅप्टन विकी आपण यायचं आहे. पण याच वर्षी आम्ही आमच्या डोळ्यासमोर 3 ते 4 वेळा असं पाहिलं 1 बॉल मध्ये 12, पण ती चुकी होईल का नाही याची चर्चा आहे. 1 बॉल मध्ये 12ची गरज आहे. 1-12 मैदानाच्या मध्ये क्रिकेटचा थरार. क्रिकेटचा थरार पहा. बॉल हवेमध्ये चाललाय, टिपलाय झेल आणि मॅच जिंकलाय भौमिक 11 चिखलपडा.